निर्वसाहतीकरण ते एकीकरण याआधी मुलांना आपण वसाहतीकरण हे शिकलेलो आहोत. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या धड्यांमध्ये प्रकरणांमध्ये आपण प्रामुख्याने वसाहतीकरण या मुद्द्याला बघितलेला आहे की वसाहतीकरण म्हणजे काय, तर एका प्रबळ राष्ट्राने दुसऱ्या दुर्बल राष्ट्रावर आपलं वर्चस्व स्थापन करून त्यांच्या जागी त्यांच्या भूप्रदेशामध्ये वखारी स्थापन करणे, आपले वसाहती स्थापन करणे म्हणजेच वसाहतीकरण होय. हे आपण याआधी शिकलेलो आहोत. आता त्याच उलट निर्वसाहतीकरण. मग निर्वसाहतीकरण म्हणजे काय, तर त्याच वखारी त्या वखारींचा ताबा जो आहे तर तो तेथील स्थानिक रहिवाशांच्या ताब्यात देणे आणि तेथील सत्ता सोडून जाणे किंवा सत्ता डबघाईस येणे म्हणजेच सत्ता न राहणे, यालाच निर्वसाहतीकरण असं आपण म्हणूया ढोबळपणे. आता याचंच संपूर्ण स्पष्टीकरण जे आहे तर हे या प्रकरणामध्ये प्रामुख्याने दिलेलं आहे की निर्वसाहतीकरण आणि एकीकरण. आता काय होतं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत सांगतोय. एकीकरण म्हणजेच एकत्रित येणे. तुम्हाला माहिती आहे की भारत देश स्वतंत्र झाला याआधी आपण शिकलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे, आधीच्या प्रकरणांमध्ये आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं की अनेक संस्थानं भारतामध्ये होती आणि ती संस्थानं 600हून अधिक संस्थानं मुलांनो भारतामध्ये होती आणि त्या संस्थानांना एकत्रित करण्याचं काम हे आपल्या देशवीरांनी केलं आणि त्याच घटनेला या पुस्तकी भाषामध्ये एकीकरण असं नामकरण इथे केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की वसाहतीकरण ते एकीकरण म्हणजेच आपल्यावर ताबा असलेला, आपल्यावर जो ताबा होता ब्रिटिशांचा तो त्यांनी सोडला आणि भारतामध्ये जे संस्थानं होते तर त्या संस्थानांना एकत्रित आणण्याचं काम जे केलं तर त्यालाच निर्वसाहतीकरण ते एकीकरण. तर हेच या प्रकरणांमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पुस्तकात बघायला गेलं तर आपल्याला ते कठीण वाटेल, परंतु मी ज्या प्रकारे आपल्याला सांगतोय तर आपण या स्क्रीनवर फक्त एक मुद्दा कोणता चालू आहे यासाठी आपण त्यावर लक्ष द्यायचं आहे आणि मी जे सांगतोय ते अत्यंत नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं की ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये कधीही सूर्य मावळत नव्हता. असं म्हटलं जातं इतिहासाच्या भाषेमध्ये की ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये कधीही सूर्य मावळत नव्हता. म्हणजेच जेव्हा ब्रिटिश आपल्याकडे यायचे तेव्हा इकडे सूर्य राहायचा आणि जेव्हा आफ्रिकेवर त्यांचं राज्य होतं म्हणजेच ते देखील त्यांच्या वसाहती होत्या. आपल्याला आपण वाचलेलं आहे याआधी, आपल्याला कल्पना असावी. तर तेव्हा ते आफ्रिका, अमेरिका तिकडे जेव्हा जायचे तेव्हा तिकडे सूर्य असायचा. म्हणजे आफ्रिकेमध्ये जेव्हा सूर्य असायचा, अमेरिकेमध्ये जेव्हा सूर्य असायचा तेव्हा आपल्याकडे रात्र असायची आणि आपल्याकडे जेव्हा सूर्य असायचा तेव्हा तिकडे रात्र असायची. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य हे जगावर होतं. आशिया, आफ्रिका, युरोप, त्यानंतर अमेरिका या खंडांवर मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर आपण कल्पना करू शकता की कशा प्रकारे ब्रिटिशांचं राज्य, ब्रिटिशांची राजवट, ब्रिटिशांचं साम्राज्य हे आपल्या संपूर्ण जगावर त्या काळामध्ये होतं. तर बघा मुलांनो, भारत ही एक ब्रिटिशांची वसाहत होती. या आधीच्या प्रकरणांमध्ये आपण बघितलेलं आहे की भारत ही एक ब्रिटिशांची वसाहत होती आणि आपल्याला कल्पना आहे की ब्रिटिश पहिलं तराजू घेऊन आले आणि ते त्यांचं राज्य स्थापन केलं. त्यांनी कशा प्रकारे ब्रिटिश आले हे आपण याआधी शिकलेलो आहोत. तर भारत ही एक ब्रिटिशांची काय होती, तर भारत ही एक ब्रिटिशांची वसाहत होती. मुलांनो, या आधीच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे भारतावर का राज्य केलं त्यांनी. कारण सामाजिक, राजकीय आणि इतर सर्व सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या सर्व आपलं जे स्वातंत्र्य होतं तर ते ब्रिटिशांनी बळकावून घेतलेलं होतं. संपूर्णपणे आपल्यावर कब्जा केला होता. या आधीच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं. मग त्यानंतर काय म्हणतात त्याला,
त्या चळवळी वगैरे झाल्या स्वातंत्र्यासाठी, आपण या आधीच्या प्रकरणामध्ये बघितलं नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण जे स्वातंत्र्य होतं तर ते ब्रिटिशांनी आपल्याकडून बळकावून घेतलेलं होतं. म्हणजे त्यांचा कब्जा ते म्हणतील तेच आपल्याला करावं लागत होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा शेवट म्हणजेच स्वातंत्र्य होय. तर स्वातंत्र्य म्हणजेच निर्वसाहतीकरण. जेव्हा एखाद्या भूप्रदेशावर एखाद्या दुर्बल राष्ट्रावर प्रबळ राष्ट्राचं जेव्हा सत्ता असेल आणि त्या सत्तेमध्ये त्यांच्या वसाहती वखारी असेल आणि त्यांचा ताबा जेव्हा तेथील रहिवाशांच्या हातामध्ये जाईल किंवा तिथे राहणारे मूळ त्यांच्या हातामध्ये जाईल, तर तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळेल. बरोबर आहे की नाही? तशाच प्रमाणे निर्वसाहतीकरण म्हणजे एका दृष्टीने आपण बघायला गेलं तर स्वातंत्र्य म्हणजेच निर्वसाहतीकरण देखील आपण म्हणू शकतो. आपल्याला लक्षात राहावं या दृष्टिकोनातून मी सांगतोय की निर्वसाहतीकरण म्हणजे काय, तर स्वातंत्र्य होणे. आणि एकीकरण म्हणजे काय, आता समजा एखादं आपलं घर आहे आणि त्या घरामध्ये आपण 4 भावंड राहतो आणि 4 भावंडांची लग्न वगैरे झाली आणि ते काही कारणास्तव काही वाद झाले आणि ते वेगवेगळ्या जागी निघून गेले आणि त्यानंतर काही कारणास्तव त्यांना एकच व्यवसाय करावा लागला किंवा काही कारणास्तव ते एकत्र आले. तर तशा प्रकारे म्हणजे जेव्हा ते एकत्र येतील म्हणजे ते पहिले वेगवेगळे व्यवसाय करायचे आणि एकत्र आल्यावर त्यांना माहिती नव्हतं का त्या सर्वांचा व्यवसाय एकच आहे म्हणून, पण नंतर त्यांना माहिती झालं आणि त्या सर्वांचा व्यवसाय एकच अत्यंत उत्कृष्टरित्या चालू लागला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की एकत्रित आल्यानंतर जो परिणाम होतो तर तोच परिणाम भारतीय वीरांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर एकत्रित आणण्याचं काम जे आहे तर ते भारतीय वीरांनी केलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथे एकीकरण देखील महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण एकत्र येऊ, सर्व संस्थानं एकत्र येतील, आपल्या घरामध्ये साधारण 4 लोक असतात तरी त्यांचे 4 डोके असतात वेगवेगळे. आपल्या एखाद्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतात, एखादा जर खेळ करायचा असेल तर त्या 50 विद्यार्थ्यांचे वेगवेगळे विचार असतात. तर त्या 50 विद्यार्थ्यांचे एकत्र विचार आणण्याचं जे काम आहे, एखादा आपला बुद्धिबाज असतो जो सर्वांचे विचार एकत्र करतो आणि एकच हा खेळ खेळायचा असं ठरवतो. तर मला काय म्हणायचं आहे की आपल्या वर्गामध्येच 50 विद्यार्थी असतात आणि त्यांचे विचार 50 क्वालिटीचे असतात, वेगवेगळे असतात प्रत्येकाचे. आपण विचार करू शकता. मग या 600 संस्थानं त्यामध्ये ते वेगवेगळे, कोणी हिंदू धर्माचे, कोणी इस्लाम धर्माचे असेल, कोणी शीख धर्माचे असेल, विविध धर्माचे लोक आणि विविध धर्माची त्या राज्यातली प्रजा म्हणजेच जनता. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर हे जे काम आहे एकीकरणाचं ते आपल्या भारतीय वीरांना त्या काळामध्ये करावं लागलं. तर कोणते भारतीय वीर होते ज्यांनी अत्यंत चोखपणे आपलं काम, अत्यंत प्रभावीरित्या आपलं काम पार पाडलं, तर याच बद्दलची माहिती जी आहे तर ती या प्रकरणामध्ये दिलेली आहे. आणि हे काम करण्यामध्ये अग्रेसर जे होते तर ज्यांचा फोटो आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय तर ते म्हणजेच सरदार वल्लभभाई जी पटेल. तर यांनी अत्यंत चोखपणे, अत्यंत उत्कृष्टरित्या त्यांची कामगिरी त्यांनी त्या ठिकाणी 1948 ते 47च्या दरम्यान पार पाडलेली आहे. आपल्याला माहिती असेल की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान या नात्याने ते त्या काळामध्ये काम करत होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री. आपल्याला कल्पना असेलच गृहमंत्र्यांचं काम काय. तर माझ्या अंदाजे सर्वात चांगल्या प्रकारे गृहमंत्र्याचं जर पद कोणी भूषवलं असेल, त्या कुणी जर वापर केला असेल तर ते आपले सरदार वल्लभभाईजी पटेल. कारण त्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या या सर्व संस्थानांना पटवून दिलं, या सर्व संस्थानांना एकत्रित केलं आणि आपला संपूर्ण भारत, आपला देश एकत्रित आणण्याचं जे काम आहे तर ते प्रामुख्याने जर कुणी केलं असेल तर ते आपले सरदार वल्लभभाईजी पटेल.
तर मुलांनो, एकीकरण म्हणजेच एकत्रित येणे आणि निर्वसाहतीकरण म्हणजेच वसाहती न राहणे. निर म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण निर म्हणजे म्हणतो, म्हणजे असणे नसणे, तसं निर्वसाहतीकरण म्हणजे तेथे वसाहती नसणे किंवा वसाहतींचा ताबा जो आहे तर तो तेथील स्थायिक लोकांच्या हातामध्ये देणे आणि तेथील सत्ता जी आहे तर ती स्थायिक लोक चालवणे किंवा त्यांच्यावर कुणाचाही कब्जा नसणे, तेथील जनता ही स्वतंत्र असणे म्हणजेच निर्वसाहतीकरण होय. तर बघा मुलांनो, निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहे. प्रामुख्याने निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहे. पहिला म्हणजे वसाहतीकरणाला विरोध करणे, ज्या वसाहती होत्या त्यांना विरोध करणे. त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तर तो स्वतंत्र चळवळी करणे, वसाहतीकरणाविरुद्ध आंदोलन करणे, लढा पुकारणे, हा जो आहे तर तो दुसरा टप्पा आहे आणि संघर्ष करणे. आणि जो तिसरा टप्पा आहे तर तो तिसरा टप्पा म्हणजे वसाहतीकरणाचा जो विरोध होता, जो लढा पुकारला होता, तर तो यशस्वी होऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळणे. असे 3 टप्पे प्रामुख्याने निर्वसाहतीकरणामध्ये आपल्याला पाडता येतील. पहिला कोणता, तर वसाहतीकरणाला विरोध करणे, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळ आणि तिसरं म्हणजे मिळालेलं स्वातंत्र्य. तर आपल्याला प्रामुख्याने हे 3 टप्पे लक्षात ठेवायचे आहे की निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे: वसाहतवादाला विरोध, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळी आणि मिळालेलं स्वातंत्र्य. आता आपण जे विद्यार्थी मित्रांनो टप्पे बघितले तर ते संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून बघितले किंवा आपण स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे निर्वसाहतीकरणाच्या दृष्टिकोनातून ते बघितले. आता तेच भारताच्या दृष्टिकोनातून बघूया. निर्वसाहतीकरणाचे भारताच्या दृष्टिकोनातून 3 टप्पे पडतात परत. त्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून इंग्रजांना विरोध असेल, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळी असेल आणि त्यानंतर त्यातून मिळालेलं स्वातंत्र्य असेल. असे आपल्याला 3 टप्पे भारताच्या देखील दृष्टिकोनातून आपल्या निर्वसाहतीकरणाचे आपल्याला पाहता येतील. तर आता बघा, निर्वसाहतीकरण तर झालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारतातील जनता स्वतंत्र झाली, परंतु इंग्रजांनी काय केलं की इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य तर दिलं विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्यांनी एक ठिणगी टाकली बघा. इंग्रज हे क्रूर भावनेचे होते, इंग्रज हे कुटीर भावनेचे होते आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य तर दिलं, पण ते जे संस्थानं होती ना 600हून अधिक, तर त्यांना काय सांगितलं की तुम्हाला स्वतंत्र राहायचंय की भारतामध्ये विलीन व्हायचंय की पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचंय. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिलं आणि त्याच काळामध्ये त्याच वेळेस पाकिस्तान आणि भारत हे असे भारताचे भूभाग पाडले आणि त्याचबरोबर ते जे संस्थानं होती तर त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतंत्र राहायचंय की पाकिस्तानमध्ये जायचंय की भारतात विलीन व्हायचंय, हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. बघा काय पद्धती होती इंग्रजांची. म्हणजे आता असं नाही की एखादा पाहुणा आपल्या घरी आला आणि त्याने आपल्यावर कब्जा केला आणि त्याने जाताना सांगितलं की बाबा रे तुम्ही सर्वांनी एकत्र राहा, नाहीतर काही तुम्ही एकत्र राहिले तर चांगलं होईल, असं जर सांगितलं तर ते सर्व एकत्र राहतील. आणि जर एखाद्या त्याच पाहुण्याने म्हटलं की नाही नाही आता मी चाललोय, तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्हाला काय करायचं आहे ते, तुम्हाला वेगवेगळं राहायचं आहे का एकत्रित राहायचं आहे. तर साधी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो की त्यांनी एक ठिणगी पेटवून दिली. म्हणजे एखाद्याने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली की त्याचे विचार आपल्या डोक्यामध्ये चालू होतात, तर त्याचप्रमाणे त्यांनी ते विचार या संस्थानिकांचे जे राजे किंवा संस्थापक होते त्यांच्या डोक्यात पेरण्याचं काम हे इंग्रजांनी केलं. आणि त्यामुळे काय झालं की संस्थानिकांचे जे संस्थापक होते त्या काळातले 600हून अधिक ज्या संस्थान होत्या तर त्याचे संस्थापक जे होते तर त्यांनी सर्वांनी विचार केला आणि भारतामध्ये ते सामील झाले. संस्थानं भारतामध्ये सामील झाले कारण त्यांना पटवून देण्याचं जे काम आहे तर ते मी सांगितलं सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. एक राहून गेलं की सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण पोलादी पुरुष म्हणतो. त्यांचा दिमाग जो आहे, त्यांची कार्य करण्याची शक्ती जी आहे, त्यांच्याकडे असलेली प्रबळ
इच्छाशक्ती, बुद्धी जी आहे तर ती लोखंडाप्रमाणे, पोलादीप्रमाणे होती आणि म्हणूनच आपण त्यांना पोलादी पुरुष म्हणतो. मी मगाशी उल्लेख करताना सांगितलं की तुम्हाला भारतातील एकमेव गृहमंत्री होते ज्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या त्यांचं गृहमंत्र्याचं जे काम आहे तर ते पार पाडलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मग अशा प्रकारे ते 600 संस्थानं जी होती तर ती निश्चित नाही की 600हून अधिक असेल, तर 600हून अधिक जी संस्थानं होती तर ती भारतामध्ये विलीन झाली. परंतु त्यामध्ये काही संस्थानं होती जी भारतामध्ये विलीन होण्यासाठी तयार नव्हती. तेथील प्रजेला वाटत होतं, कारण प्रजा ही त्रस्त झालेली होती. आपल्याला माहिती असेल, प्रजा ही त्रस्त झाली होती. प्रजेला वाटत होतं की आपण भारतामध्ये विलीन व्हावं, पण तेथील जे नवाब होते किंवा जे राजे होते, जे त्या राज्याचा मुख्य कारभार पाहणारे जे होते, तर त्यांना वाटत नव्हतं की आपण भारतामध्ये जावं. त्यांना वाटत होतं की आपण पाकिस्तानमध्ये जावं, तर किंवा स्वतंत्र राहावं असं त्यांना वाटत होतं. तर याच जे संस्थानं होती तर ती 3 संस्थानं होती विद्यार्थी मित्रांनो. अशी 3 संस्थानं होती. त्यामध्ये हैदराबाद असेल, त्यानंतर जुनागड असेल आणि त्यानंतर आपला जम्मू काश्मीर असेल. तर आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीरचे अजून देखील घोंगडं त्याच्या खांद्यावर आहे, म्हणजे जम्मू काश्मीर अजून देखील भारतामध्ये विलीन झालेलं नाही. परंतु हे जे 2 संस्थानं होती, हैदराबाद आणि जुनागड, तर ही संस्थानं 1948 साली भारतामध्ये विलीन झाली. परंतु तेथील प्रजेला काय संघर्ष करावा लागला तर ते आता आपण बघूया. तर त्यामध्ये पहिलं आहे जुनागड. मुलांनो, आपल्याला माहिती आहे का जुनागड कुठे आहे? जुनागड हे गुजरातमधील सौराष्ट्र नावाचं राज्य होतं. तर गुजरातमधील सौराष्ट्र येथे एक छोटंसं संस्थान होतं जे जुनागड नावाने होतं. आता जुनागडमधील जी प्रजा होती तर त्या प्रजेला वाटायचं की आपण भारतामध्ये सामील व्हायचं. परंतु तेथील जो नवाब होता, नवाब, आता आपल्या लक्षात येईल की नवाब म्हणजेच तो इस्लाम धर्माचा होता. मग त्याला वाटायचं की आपण पाकिस्तानमध्ये सामील होऊया. मग असं असताना तेथील नवाब म्हणजेच राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष सुरू झाला. बघा, जनतेला वाटत होतं की आपण भारतामध्ये जावं, भारतामध्ये विलीन व्हावं, पण तेथील नवाबाला पाकिस्तानमध्ये. मग असा संघर्ष सुरू झाला आणि अत्यंत प्रचंड प्रमाणावर हा संघर्ष सुरू झाला आणि प्रजेने तो जो नवाब होता तर त्याला विरोध केला आणि शेवटी प्रजेचा हा विजय झाला. एकमताने प्रजेचा विजय झाला आणि तो जो नवाब होता तर तो नवाब जो आहे तर तो शेवटी पाकिस्तानमध्ये त्यानंतर पळून गेला आणि त्यानंतर 1948 मध्ये हे जे जुनागड आहे तर ते जुनागड भारतामध्ये विलीन झालं. या याच्यामध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जुनागड ही संस्था जी आहे तर ती गुजरातमधील सौराष्ट्र या राज्यामध्ये होती आणि तेथील नवाब जो होता तर तो इस्लाम धर्माचा होता. त्यामुळे प्रजा ही भारतामध्ये विलीन होण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यामुळे प्रजा विरुद्ध राजा असा संघर्ष सुरू झाला. आपल्याला एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला हे लक्षात राहील की जुनागडचा संघर्ष. तर अशा प्रकारे जुनागड हे देखील फेब्रुवारी 1948 रोजी भारतामध्ये संघराज्य म्हणजेच समाविष्ट झालं. आपण जे बघतोय तर ते भारताचं एकीकरण बघतोय विद्यार्थी मित्रांनो. आपल्या लक्षात येत असेल की कशा प्रकारे भारताचं एकीकरण होतंय. आता एक जे संस्थान होतं तर ते भारतामध्ये विलीन झालं आणि आता उर्वरित जे 2 संस्थान आहेत जम्मू काश्मीर आणि हैदराबाद तर ते आता आपण पुढे बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद जर आपण असं बघायला गेलं तर हैदराबाद हे त्या 600 संस्थानांपैकी सर्वात मोठं संस्थान होतं त्या काळामध्ये. हैदराबाद हे सर्व संस्थानांपैकी सर्वात मोठं संस्थान होतं. आज जर तुम्ही हैदराबादला गेला तर अजून देखील तेथील जे दरबार भरायचा किंवा त्यांची जे कार्य करण्याची जी काम करण्याचं जे जागा होती तर तेथील काही अवशेष अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर कधी हैदराबादमध्ये गेला तर हैदराबाद एक मोठी सिटी आहे, मेट्रो सिटी. तर
अत्यंत मोठं म्हणजे सर्वात मोठं संस्थान जे आहे तर ते हैदराबाद होतं. आणि या हैदराबाद संस्थानामध्ये आहे ना विद्यार्थी मित्रांनो, अनेक बहुभाषिक लोक राहत होते. तिथे कन्नड भाषिक लोक राहत होते, मराठी भाषिक लोक राहत होते, त्यानंतर तेलुगू भाषिक लोक राहत होते. तर असे विविध तामिळ भाषिक लोक राहत होते. असे विविध भाषिक म्हणजे बहुभाषिक जनता जी आहे तर ती या हैदराबाद संस्थानामध्ये राहत होती. कारण हे खूप मोठं संस्थान होतं. आपल्या इकडे औरंगाबादला ते जुळून होतं, त्यानंतर तिकडे कर्नाटकामध्ये देखील जुळलेलं होतं, तिकडे आंध्र प्रदेश आदिलाबादकडे जुळलेलं होतं. तर अशा प्रकारे खूप मोठं हे जे आहे तर हे हैदराबाद संस्थान त्या काळामध्ये होतं. आणि तेथील जो निजाम होता म्हणजे तेथील जो राज्यकर्ता होता, आपण या आधीच्या प्रकरणांमध्ये बघितलेलं आहे की हैदराबादचा निजाम, आपण मराठ्यांचा इतिहास बघितला तेव्हा बघितलं बघा, आठवून बघा. तर हैदराबादचा निजाम, तर निजाम जो होता तर तो तिथे राज्य करत होता. आता आपल्याला लक्षात येईल की निजाम म्हणजे इस्लाम धर्माचा होता आणि तेथील प्रजा जी होती तर ती बहुभाषिक होती, म्हणजेच वेगवेगळ्या धर्माची होती, वेगवेगळ्या भाषेतील राहत होती. आपल्याला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की तो जो निजाम होता तर साहजिकच आहे त्याला पाकिस्तानमध्ये जायचं होतं आणि तेथील जनता ही भारतामध्ये विलीन होण्याच्या मागे लागलेली होती. आणि साहजिकच आहे की जनतेला आतापर्यंत एवढा अन्याय अत्याचार इंग्रजांकडून ब्रिटिशांकडून सहन करावा लागला आणि त्यानंतर देखील भारत स्वतंत्र झाल्यावर नंतर देखील त्यांचं जे स्वातंत्र्य आहे तर ते निजामांकडे गेलेलं होतं. ते निजामाच्या गुलामगिरीत त्या हैदराबाद संस्थानातील लोक राहत होते. तर साहजिक आहे की त्यांना आता स्वातंत्र्य हवं होतं. तर त्यामुळे मग पुढे काय झालं की हे जे विविध भाषिक लोक होते, बहुभाषिक लोक होते, तर यांनी काय केलं, ही जी जनता होती तर या जनतेने काय केलं की आपापल्या भाषेप्रमाणे संघटना स्थापन केल्या. मराठी जी भाषा होती तर त्यांनी महाराष्ट्र परिषद स्थापन केली. आंध्र प्रदेशमध्ये आंध्र परिषद स्थापन केली तेलुगू लोकांनी. त्यानंतर कन्नड लोकांनी कर्नाटक परिषद स्थापन केली. आणि अशा प्रकारे हे जे आहे तर बहुभाषिक लोकांनी या परिषदा स्थापन करून लोकांना एकत्रित करून या नवाबाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम त्या काळामध्ये 1948च्या काळामध्ये या जनतेने, बहुभाषिक जनतेने सुरू केलेलं होतं. आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर या नवाबावर झाला. नवाबाला वाटू लागलं की आता आपलं काही खरं नाही, आपली आता सत्ता जाईल. म्हणून मग पुढे काय झालं, त्याचा जो एक चमचा होता तो त्याला नवाबाने कल्पना दिली. कल्पना आपण पुढे समजून घेणार आहोत की कोणती कल्पना दिली. पण त्याआधी हे समजून घेणं गरजेचं आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांचा इथे आपल्याला फोटो दिलेला आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय कार्य केलं तर ते जे बहुभाषिक परिषदा होत्या, महाराष्ट्र परिषद असेल, त्यानंतर आंध्र परिषद असेल, त्यानंतर कर्नाटक परिषद असेल, तर या परिषदा ज्या होत्या तर या सर्व परिषदांना एकत्रित आणण्याचं काम, म्हणजे तुम्ही एकत्रित या, आपण जेव्हा सर्व एकत्रित येऊ तेव्हा आपण या नवाबाविरुद्ध आपला आवाज उठवू शकू. तर यासाठी त्या बहुभाषिक परिषदांना, बहुभाषिक जनतेला सर्वांना एकत्रित करण्याचं काम जे आहे तर ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांनी कोणतं कार्य केलं, असा छोटासा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी बहुभाषिक जे लोक होते तर त्यांना, या जनतेला एकत्रित आणण्याचं जे काम आहे तर ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं. त्याचबरोबर एक महत्त्वाचं काम त्यांनी केलं ते म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेस. जशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्याला माहिती आहे तर त्याचप्रमाणे हैदराबाद स्टेट काँग्रेस म्हणजेच फक्त एका राज्यापुरती मर्यादित असलेली ती काँग्रेस संस्था जी आहे तर ती स्वामी रामानंद तीर्थ यांनी काढलेली आहे. आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कुणी केली,
तर त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली व कशासाठी केली तर बहुभाषिक लोकांना एकत्रित आणून तो जो नवाब होता, हैदराबादचा राजा होता, तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या संस्थेची जी स्थापना आहे तर ती स्वामी रामानंद तीर्थ यांना करावी लागली. तर पुढे ही जी संस्था होती यांनी आणि हैदराबाद संस्थानातील जे जनता होती त्यांनी निजामापुढे एक ठराव मांडला की आपल्याला भारतीय संघराज्यामध्ये विलीन व्हायचं आहे. परंतु तो ठराव जो आहे तर तो निजामाने फेटाळून लावला, त्याला विरोध केला आणि जी जनता ही भारतीय स्टेट काँग्रेसकडून होती, तर या भारतीय स्टेट काँग्रेसकडून जी जनता होती तर त्यांना विरोध करण्यासाठी, त्यांना दबावात आणून त्यांना निजामाच्या बाजूने करण्यासाठी मी मगाशी जो सांगितलं तर तो चमचा जो होता कासिम रुजवी नावाचा होता, तर त्याने जनतेवर पुढे अन्याय अत्याचार करणं सुरू केलं. जनतेची लुटमार करणे असेल किंवा जनतेला दबावात आणून किंवा जनतेला अन्याय अत्याचार करून आपल्याकडे कशा पद्धतीने जनतेला वळवता येईल याचं काम जे आहे तर तो हा हैदराबादचा जो निजाम होता तर त्याचा चमचा आपण म्हणूया कासिम रुजवी याने हे काम सुरू केलं. आणि अत्यंत क्रूरपणे, अत्यंत आपण कल्पना देखील करू शकत नाही एवढ्या वेगळ्या पद्धतीने, विचित्र पद्धतीने त्यांनी जनतेवर अन्याय अत्याचार सुरू केला. आणि त्यानंतर कुठेतरी ही सर्व गोष्ट जी आहे तर ती आपले भारताचे उपपंतप्रधान आणि तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाईजी पटेल यांच्या कानावर गेली आणि मग भारत सरकारच्या निदर्शनास आलं की येथील जी जनता आहे तर यांच्यावर अत्यंत अन्याय अत्याचार होत आहे. मग त्यावेळेस भारत सरकारने या राज्यावर आपले पोलीस जे आहे तर ती पोलीस कारवाई केली. म्हणजेच हैदराबादला निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी 1948 रोजी भारत सरकारने पोलीस कारवाई सुरू केली. आणि त्यानंतर अगदी 4 दिवसामध्ये निजामाला भारताला शरण यावं लागलं. तो जो निजाम होता तर त्याने भारताला शरण आला आणि पुढे तो पाकिस्तानामध्ये निघून गेला. आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी हे जे मुक्तीसंग्राम होता तर तो मुक्तीसंग्राम यशस्वी ठरला आणि शेवटी प्रजेचा आणि तेथील बहुभाषिक जी जनता होती त्यांचा विजय झाला. अशा प्रकारे हैदराबाद मुक्तीसंग्राम असेल, त्यानंतर आपला जुनागड असेल, त्यानंतर कशा प्रकारे कार्य हे आपल्या शूरवीरांनी केलं हे या प्रकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेतोय. निर्वसाहतीकरण ते एकीकरण, म्हणजेच निर्वसाहतीकरण तर ब्रिटिशांनी केलं, म्हणजे ब्रिटिशांचं निर्वसाहतीकरण झालं, परंतु त्यानंतर भारतामध्ये कशा प्रकारे एकीकरण घडवून आणलं, कशा प्रकारे संघराज्य भारताचं केलं, तर या संघराज्यामध्ये रूपांतर केलं. तर याच सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या प्रकरणाच्या माध्यमातून आपण करतोय. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो मुद्दा आहे तर तो आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघूया. अशाच प्रकारच्या संपूर्ण एज्युकेशनल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका. उर्वरित प्रकरणातील जो भाग आहे तर तो आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघूया. चला तर आपण पुन्हा एकदा भेटूया या प्रकरणाच्या उर्वरित भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, जय जगत.